जय आदिवासी, जय जोहार. तर सर्व शेतकरी मित्रांना माझा नमस्कार. आपण पाहिलेत का आज प्रत्येक घरामध्ये बीपी, शुगर, कॅन्सर असे जे मोठमोठे आजार आहेत ते आपल्या खेड्यापाड्यात सुद्धा यायला लागले. पहिले हे रोग आपल्याला माहीत सुद्धा नाही होते. फक्त हे रोग आपल्याला माहिती होते का हे मोठ्या श्रीमंत लोकांचे आजार आहेत, पण ते आता आपल्या घराघरात येऊन पोचले आहेत. तर आपण काय म्हणतो की याला सर्वात मोठे कारण जर काय असेल तर आपण जे भाजीपाल्यावर फवारणी केलेले विष, जे जहरी आपण औषधी फवारत आहे किंवा तणनाशक मारत आहे, हे आपण स्वतःहून जाणून बुजून आपण ते बिमारीला आमंत्रण दिलेले आहे. प्रत्येक रोगाला आमंत्रण देत आहोत आपण. तर हे कुठंतरी कमी झाले पाहिजे. तुम्हाला माहीत आहे का, आताच केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जाहीर केले आहे की राज्यातून 23 राज्यातून, देशात 23 राज्यातून 70,000 नमुने घेण्यात आले. भाजीपाला आणि फळांचे नमुने घेण्यात आले आणि त्या नमुन्यामधून 68,000 नमुने हे दोषयुक्त आढळले, म्हणजे विषयुक्त आढळले. कारण आपण एवढं प्रत्येक गोष्टीसाठी तर बस थोडं काही भाजीपाल्यावर असो, फळांवर असो, काय थोडं जरी काय बिमारी आली लगेच आपण दुकानात जातो कृषी सेवा केंद्रवाल्याकडून आणि काहीतरी औषध घेऊन येतो. ते किती घातक आहे आपण हे कोणी बघत नाही. त्याचे जे पॅम्पलेट दिलेले असतं ते सुद्धा कोणी वाचत नाही. आणि विशेष म्हणजे अजून तिथून जर आपल्याला 10 ml सांगितलं असेल तर आपण इथं येऊन 15 ml वापरतो. आणि आपला जो गडी असतो, जो फवारणी करणारा माणूस असतो, तो जर अनपढ किंवा असा राहिला तर तो काय म्हणतो, अजून थोडं पडलं तर काय जातं, लगेच तो एवढं तेवढं जास्त म्हणजे तो 10 चे 20 ml करून टाकतो. तर हे आपल्याला सहज वाटतं, पण पुढे जाऊन हे आपल्याला आपल्या घरात नाना प्रकारची रोगराई घेऊन येत आहे. आणि ती बी कशी, तर बीपी असो, शुगर असो, कॅन्सर असो, आता हे रोग आपल्या खेड्यात सुद्धा यायला लागले. हे कशामुळे, तर हे फवारणीमुळे. तर आपण शेतकरी जर असाल तर आपण स्वतः विचार करायचा, आपण आपल्या कुटुंबासाठी किती पैसे कमवते. पैसे ठीक आहे, पैसा महत्वाचाच आहे, पण आरोग्य त्याच्यापेक्षा खूप महत्वाचं आहे. तर आपल्या कुटुंबाला जर आरोग्य प्राप्त झाले, चांगलं आरोग्य राहिलं तर आपलाच पैसा वाचू शकतो. नाहीतर आपण इकडनं कमवायचे आणि इकडं डॉक्टरांना भरायचे, अशी कंडिशन होऊन जाईल. म्हणून आपण आपल्या घरापुरतं तरी, आपल्या कुटुंबापुरतं तरी एक युनिट तयार करायचं छोटंसं. तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत दाखवणारच आहे तर ते युनिट कसं आणि किती बाय किती बनवायचं. जास्त जागा नाही लागणार, पण प्रत्येकाने जर केलं तर आपल्या कुटुंबासाठी शुद्ध आणि सात्विक भाजीपाला भेटेल, फळे भेटतील आणि आपलं कुटुंब सुदृढ राहील. तर त्यासाठी चला आपण बघूया आपला पुढचा व्हिडिओ. आणि त्या व्हिडिओत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर केले, जास्त जागा नाही लागणार, फक्त 20 बाय 20 ची जागा पाहिजे आपल्याला. आणि त्या जागेमध्ये आपल्या घरासाठी लागणारा रोजचा ताजा भाजीपाला आणि शुद्ध भाजीपाला आपण पिकवू शकतो, ते बी सेंद्रिय पद्धतीने. आपल्याला उत्पन्न जास्त घ्यायचं नाही, फक्त आपलं कुटुंबापुरतं जरी आपला भाजीपाला निघाला तरी चालेल, पण ते कसं एकदम शुद्ध असेल, एकदम पौष्टिक असेल. तर चला आपण जाऊया. सुपोषण उद्यान, सही पोषण देश रोशन या संकल्पनेवर आधारित सुपोषण उद्यान हे पोषण मूल्य असलेल्या विविध पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्ये व इतर पौष्टिक पिकांची लागवड करून कुटुंबाला ताजा, सकस आणि संतुलित आहार उपलब्ध करून देण्याचा एक उत्तम उपक्रम आहे. व्हिडिओत दाखवलेल्या सुपोषण उद्यान कृषी विज्ञान केंद्र, कोळदा, जिल्हा नंदुरबार येथे शेतकऱ्यांसाठी डेमो म्हणून तयार करण्यात आले आहे. या उद्यानामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला लागवड केलेला आहे. कमी जागेत वेगवेगळ्या भाज्या लावून वर्षभर घरासाठी लागणारा पौष्टिक भाजीपाला मिळवता येतो. हे या उद्यानातून आपल्याला पाहायला मिळते. सुपोषण उद्यानाचे महत्त्व. सुपोषण उद्यानामुळे आपल्याला
खाण्यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या व पालेभाज्या समावेश होतो. हिरव्या पालेभाज्यामधून जीवनसत्वे, खनिजे, लोह, कॅल्शियम आणि तंतुमय पदार्थ मिळतात. कडधान्य व इतर पिकांमधून शरीराला आवश्यक प्रथिने मिळण्यास मदत होते. शेतकरी आणि कुटुंबासाठी फायद्याचेच आहे. घरच्या घरी ताजा व पौष्टिक भाजीपाला उपलब्ध होतो. बाजारातून भाजीपाला विकत आणण्याची गरज नाही, म्हणून पैशांची पण बचत होते. कमी जागेत विविध पिके, भाजीपाला लागवड करू शकतो. कुटुंबातील सदस्यांना संतुलित आहार मिळेल. सेंद्रिय पद्धतीने लागवड केल्याने सुरक्षित व गुणवत्तापूर्ण भाजीपाला मिळू शकतो. मुलांमध्ये आणि कुटुंबामध्ये पोषणाबाबत जागरूकता निर्माण होते. सुपोषण उद्यान हे केवळ भाजीपाला उत्पन्नाचे साधन नसून शेतीपासून थेट पोषणापर्यंत जाणारा एक सुंदर उपक्रम आहे. प्रत्येक शेतकरी आणि प्रत्येक कुटुंबाने आपल्या जागेनुसार छोटेखानी परसबाग किंवा सुपोषण उद्यान तयार केले तर घरासाठी आवश्यक पौष्टिक भाजीपाला मोठ्या प्रमाणात स्वतःच आपण पिकवू शकू आणि आपले कुटुंबाला विषमुक्त सकस अन्न देऊया आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ.